आमची जी नूर मच्छीमार संस्था जी आम्ही काढली त्याचे आमचे चेअरमन रफी फणसोकर ही सल्लागार आहे. 1 सप्टेंबरपासून मच्छीमारीला सुरुवात झाली. त्यावेळेला आम्ही प्रांत अधिकारी, फिशरीज ऑफिस, मेरिटाईम बोर्ड अशा तिन्हीकडे आम्ही एक पत्र दिले की ही जी जागा आहे ही आम्हाला मच्छीमारांना साफ करून पूर्णता द्यावी. पण अद्याप कुठल्याही याने लक्ष न दिल्यामुळे आज आमची ही अवस्था परत ही अशीच झालेली आहे. आणि आम्हालाही त्यांनी स्वच्छता आज देतो, उद्या देतो, परवा देतो असं फक्त फेकाफेक मारत राहिलेले आहेत, पण काही काम झालेलं नाही. खरं तर स्वच्छ भारत अभियान म्हटल्यानंतर संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान झालं पाहिजे. परंतु आज रत्नागिरी जिल्ह्यातील हे जे रत्नागिरी शहर आहे त्यातल्या राजिवडा किनाऱ्यावर आहे मी. ही जी काजळी नदी आहे हरचेरीपासून आलेली ती राजिवड्याच्या खाडीला या ठिकाणी मिळते आणि त्यामुळं ह्या खाडीच्या मुखाजवळचे जे मच्छीमार बांधव राजिवडा, कार्ला, भाटे, फणसोब अशा प्रकारचे सगळे मच्छीमार बांधव जे आहेत, आज आम्ही राजिवड्या किनाऱ्यावरती या ठिकाणी आहोत. खरं तर स्वच्छता इथं होणं गरजेचे आहे. इथली नूर मच्छीमार सहकारी सोसायटी आहे, इथले माजी नगरसेवक सईदबाई आहेत, इथले आमचे अध्यक्ष आहेत सईद फणसोबकर आणि ह्या मच्छीमार सगळ्या भगिनी या ठिकाणी आहेत. आज मी इथं आरोग्य शिबिराला असताना त्यांनी हा विषय माझ्यासमोर मांडला की स्वच्छ भारत खरोखर या ठिकाणी राजिवड्यात झाला आहे का. आणि त्यामुळं प्रशासनापासून सगळ्या सरकारला मला या निमित्तानं सांगायचं आहे की अशा प्रकारचा भेदभाव ठेवू नका. जर आपल्याला हे सगळं स्वच्छ भारत अभियान चांगल्या पद्धतीनं करायचं, रोगराई होता कामा नसेल तर ह्या माझ्या गरीब मच्छीमार बांधवांच्या या परिसरामध्ये सुद्धा नगर परिषद रत्नागिरी आणि त्याचबरोबर सगळ्या ज्या संस्था आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, ह्यांनी सुद्धा याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. जवळजवळ 3 महिने झाले इथल्या ह्या मच्छीमार संस्थेनं ही स्वच्छता होण्याच्या संदर्भात नगरपालिका प्रशासन, प्रांत अधिकारी यांना देऊन सुद्धा जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. या निमित्तानं प्रशासनाला मी आज इशारा देऊ इच्छितोय की पुढच्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी जर स्वच्छता नगरपालिका प्रशासन किंवा जिल्हाधिकारी प्रशासनाकडून जर झाली नाही तर या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं नाईलाजानं आंदोलन करावं लागेल. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेतलेली आहे.